नमस्कार मित्रांनो, आपण शेवटच्या लेक्चरमध्ये एरर म्हणजे काय आणि एररचं एस्टिमेशन कशा प्रकारे केले जाते हे चांगल्या प्रकारे पाहिलं आणि त्याचा यूज करून आपण काय करतो की कसा एरर आपण एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण मेजरमेंट करतो तर त्या ठिकाणचा एरर कशा प्रकारे रिड्यूस करता येईल हे आपण एररच्या त्या बीटवरून चांगल्या प्रकारे शिकलेलो आहेत। तर आज जे आपलं लेक्चर नंबर 6 आहे यामध्ये आपण सिग्निफिकंट फिगर हा बीट शिकणार आहेत। तर सिग्निफिकंट फिगर हा बीट शिकण्याच्या अगोदर आपल्याला लिस्ट काउंट म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे। आपण ज्यावेळेस एखादा कोणताही डिव्हाइस घेऊ किंवा इन्स्ट्रुमेंट घेऊ, ज्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण मेजरमेंट करतो तर त्या इन्स्ट्रुमेंटवर सगळ्यात कमी म्हणजे मिनिमम व्हॅल्यू जी असते, जी व्हॅल्यू आपण मेजरमेंटसाठी यूज करू शकतो तर ती व्हॅल्यू म्हणजेच त्या इन्स्ट्रुमेंटचा असणारा लिस्ट काउंट आहे। फॉर एक्झाम्पल आपण एखादी स्केल घेतली तर स्केल घेतल्यानंतर त्या स्केलवर एक मिनिमम जो लिस्ट काउंट आहे तो लिस्ट काउंट त्या ठिकाणी 1 mm असा असतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादं ऑब्जेक्ट आहे तर ते ऑब्जेक्ट त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्या ऑब्जेक्टला मेजर करताना स्केलच्या सहाय्यानं आपण 1 mm पर्यंत त्या ठिकाणचं त्या ऑब्जेक्टचं जे डायमेन्शन आहे ते मेजर करू शकतो। तर हे झालं या ठिकाणी लिस्ट काउंट। तर हे लिस्ट काउंट आपण ज्यावेळेस आपल्याला प्रॉपर मेजरमेंट करायचे तर त्या ठिकाणी प्रॉपर मेजरमेंट करण्यासाठी आपण कोणतं इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी सिलेक्ट केलं पाहिजे जेणेकरून त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट हा आपल्याला माहिती पाहिजे म्हणून, आणि तो जर माहिती असेल तर तेच इन्स्ट्रुमेंट प्रॉपर इन्स्ट्रुमेंट आपण काय करू शकतो सिलेक्ट करून त्या मेजरमेंटसाठी वापरू शकतो। जर आपण त्या ठिकाणी एकदम चांगला लिस्ट काउंट असणारे म्हणजे मिनिमम लिस्ट काउंट असणारे इन्स्ट्रुमेंट वापरले तर आपल्याला जी भेटणारी रीडिंग आहे किंवा जे आपण मेजरमेंट घ्यायलो तर ते एकदम ॲक्युरेट मेजरमेंट आपल्याला भेटेल। फॉर एक्झाम्पल फ्रेंड, मी एक मीटर स्केल घेतली आणि त्या मीटर स्केलचा जो लिस्ट काउंट आहे तो 0.1 सेंटीमीटर एवढा आहे। तर तो लिस्ट काउंट असणारी एक मीटर स्केल घेऊन मी काय करतो, एक रॉडला मेजर करायलो। आय एम टेकिंग द रीडिंग्स बाय यूजिंग द मीटर स्केल and the one rod. Okay, I am measuring the length of that rod and I am getting the different three values, that is what 15.4, 15.4 and 15.5. okay, that three readings I am taking and that is in the centimeter. I am using the unit as a centimeter. Okay, and I am taking the average. Okay, that means we have to take the arithmetic mean, and the arithmetic mean we have to find already. How we have to find out that arithmetic mean? I am considering that is value a1, that is a2 and that is what a3. okay, the formula for arithmetic mean is what? The a mean is equals to total number of readings a1 plus a2 plus a3 upon number of readings, that is what 3. That means we have to count up 15.4 plus 15.4 plus 15.5 upon 3. After calculating that value we have to getting that value as 15.43 centimeter. okay, the number of digit in the measurement about which we are certain plus one additional digit, the first one about which we have not certain, is known as a significant number or significant figure. By defining that definition we have to take out the significant number as 15.4. that means here the significant numbers are 3, that is 1, 5 and 4. that means we have to add the one digit, means here is uncertain value is 3, therefore we have to call here in this value the 3 are the significant figures we have to getting from that reading. okay, if we have to go for the good significant number or the more accurate measurement, we have to take the good instrument that have a good accuracy or the instrument which have the list count. okay, means the smallest list count. म्हणजेच पहा, ज्यावेळेस आपण एखादं इन्स्ट्रुमेंट यूज करतो ज्याचा लिस्ट काउंट खूप लहान आहे तर अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये जे आपण नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट जे म्हणतो आपण किंवा ज्या ठिकाणी भेटतील आपल्याला ते सुद्धा जास्त भेटतील का? कारण आपण इन्स्ट्रुमेंट जे तर ते खूप कमी लिस्ट काउंट असणारं जर वापरतो
तर आपल्याला ऑब्वियसली त्या ठिकाणी काय होईल की जास्त डिजिटचा सिग्निफिकंट नंबर भेटेल. तर अशा प्रकारे सिग्निफिकंट नंबर म्हणजे काय हे आपण सांगितले. आता हे सिग्निफिकंट नंबरचे आपल्याला वेगवेगळे रूल्स आहेत. तर ते 4 रूल्स आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत. तर वन बाय वन आपण ते रूल्स पाहू. आपल्याला बुकमध्ये डिफरंट रूल्स दिलेले आहेत फॉर द सिग्निफिकंट नंबर, मीन्स हाऊ वी हॅव टू डिटरमाइन द सिग्निफिकंट नंबर. तर आपल्याला असे 4 रूल्स या ठिकाणी बुकमध्ये दिलेले आहेत. तर पहिला रूल या ठिकाणी काय दिलेला आहे पहा, all the non-zero digits are the significant. For example, if the volume of any object is, I am considering 1.78.83 centimeter cube, that means here all the digits having a significant figures, that means 1 is significant figure, 7 is significant figure, 8 is significant figure, that 8 is also significant figure, and that 3 is also significant figure according to the first rule. That means that rule show the all non-zero digits, means that all are the non-zero digits and that all having a significant number. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण या सगळ्या डिजिटला काय म्हणतो, सिग्निफिकंट नंबर. का? कारण या ठिकाणी एकही झिरो असणारी अशी एकही व्हॅल्यू नाही. तर अशा आलेल्या व्हॅल्यूज जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सिग्निफिकंट नंबर. तर या ठिकाणी टोटल सिग्निफिकंट नंबर किती आहेत, दॅट इज द 5 सिग्निफिकंट फिगर्स ऑर सिग्निफिकंट नंबर्स इन दिस व्हॅल्यू. ओके, म्हणजे या व्हॅल्यूमध्ये हे 5 सिग्निफिकंट नंबर आपल्याला आहेत. तर असे आपण बरेच एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल पहा, हीच व्हॅल्यू जर 178 घेतली तर या ठिकाणी आपण काय म्हणतो की किती सिग्निफिकंट फिगर आहेत, दॅट इज वॉट 3 सिग्निफिकंट फिगर्स या ठिकाणी असतील. 1 सुद्धा एक सिग्निफिकंट फिगर आहे, 7 सुद्धा सिग्निफिकंट फिगर आहे आणि 8 सुद्धा एक सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे ह्या सर्व व्हॅल्यूज काय आहेत, नॉन झिरो व्हॅल्यूज आहेत. म्हणून या ठिकाणी या तिन्ही काय आहेत, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. तर दॅट इज आवर रूल नंबर 1 फॉर द सिग्निफिकंट फिगर. रूल नंबर 2 इज वॉट, ऑल द झिरोज बिटवीन द 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे काय की जे झिरोज आहेत कशामध्ये, 2 नॉन झिरो असणाऱ्या डिजिटच्या मध्ये जर झिरोज आले असतील तर त्या ठिकाणी आपण काय करतो, त्या झिरोला सुद्धा काउंट करून त्याला एक सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करतो. फॉर एक्झाम्पल, मी एक ऑब्जेक्टचं एक मास कन्सिडर केलं की जर एक ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टचं मास आहे 165.02 ग्राम. ओके, तर या ठिकाणी पहा हे एक नॉन झिरो व्हॅल्यू आहे, एक जी आहे ती नॉन झिरो आहे, 6सुद्धा नॉन झिरो आहे, 5सुद्धा नॉन झिरो आहे. या ठिकाणी एक झिरो आली, पॉईंट नंतर एक व्हॅल्यू आली झिरो, त्याच्यानंतर परत 2 एक नॉन झिरो आहे. तर अकॉर्डिंग टू सेकंड रूल, इन बिटवीन 2 नॉन झिरो, म्हणजे या ठिकाणी जो 5 आहे आणि हा पॉईंट नंतर हा जो 2 आहे, या दोन व्हॅल्यूच्या मध्ये 5 आणि 2 या दोन व्हॅल्यूच्या मध्ये हा जो झिरो आला तर तो सुद्धा एक सिग्निफिकंट नंबरच आपण काउंट करतो. तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तो 1 ऑलरेडी आहे, 6 ऑलरेडी आहे, 5 आणि 2 तर ऑलरेडी होता. पण अकॉर्डिंग टू सेकंड रूल की 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो आला तर तो सुद्धा एक सिग्निफिकंट फिगर आहे. तर या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर 1 सुद्धा आहे, 6 सुद्धा आहे, 5 सुद्धा आहे, 0 सुद्धा आहे आणि 2 सुद्धा आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाली इथं, दॅट इज 5 नंबर्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ओके, तर या ठिकाणी 5ला 5 जे डिजिट्स आहेत ते काय आहेत, सिग्निफिकंट फिगर आहेत. रूल नंबर 3 ऑफ सिग्निफिकंट फिगर इज वॉट, इफ द नंबर इज लेस दॅन 1 द झिरो ऑर zeros on the right of the decimal point and to the left of the first non-zero digit are not significant. Okay, that means I am taking the example of that is the one value that is 0.001507. Okay, that is the one value I am taking as example. तर या ठिकाणी काय सांगितलेले पहा की दशांशानंतर काय सांगितलं आपण की लेफ्टला किंवा राईटला जर कन्सिडर केलं तर राईटला पाहिल्यानंतर आपण पॉईंट नंतर आपल्याला 2 शून्य दिसतात. ओके, दॅट इज 0 0 आणि त्यानंतर एक नॉन झिरो व्हॅल्यू आहे दॅट इज वॉट 1. ओके, आणि दशांशाच्या अगोदर म्हणजे पॉईंटच्या अगोदर सुद्धा काय आपला एक झिरो व्हॅल्यू आहे. तर या ठिकाणी या रूलच्या अकॉर्डिंग हा एक झिरो आणि त्यानंतर हे दोन्ही शून्य, हे जे आपल्याला या ठिकाणी दिलेत ते हे तिन्ही
जे डिजिट्स आहेत ते तिन्ही डिजिट आपण या ठिकाणी काउंट करत नाहीत, म्हणजे हे तिन्ही डिजिट काय आहेत या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर नाहीत. मग या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर कोणकोणते आहेत? हे एक आहे, हे 5 एक व्हॅल्यू सिग्निफिकंट आहे. दॅट इज व्हॉट सिग्निफिकंट, दॅट इज व्हॉट सिग्निफिकंट. म्हणजे या ठिकाणी टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत? तर 1 हा एक सिग्निफिकंट नंबर आहे, 5. त्यानंतर या ठिकाणी येणारा 0 सुद्धा सिग्निफिकंट आहे, अँड 7. दॅट मीन्स हियर आर द 4 सिग्निफिकंट फिगर्स. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 ह्या सिग्निफिकंट फिगर आहेत. फोर्थ रूल काय दिला पहा या ठिकाणी? फोर्थ रूलमध्ये सांगितलं आपल्याला द झिरो ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं पहा की एक जी आपल्याला झिरो सांगितले कुठं की एक जी नॉन झिरो व्हॅल्यू आहे तर त्या नॉन झिरो व्हॅल्यूच्या राईट साईडला जेवढे झिरो येतील तर ते सगळे काय सिग्निफिकंट नंबर आहेत. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतो पहा, 1.500. ओके, तर या ठिकाणी काय नॉन झिरो व्हॅल्यू आहे कोण? 1. तर या 1च्या या साईडला कोणत्या राईट साईडला येणारे हे 0 आणि हा 0 हे दोन्ही 0 काउंट केल्या जातात. म्हणजे या ठिकाणी सिग्निफिकंट नंबर कोण आहे? 1 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर हा एक 0 आहे, परत अँड हा लास्टचा सुद्धा 0 आहे. म्हणजे किती टोटल झाले या ठिकाणी? दॅट इज 4 सिग्निफिकंट फिगर. ओके, तर या ठिकाणी किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. फॉर एक्झाम्पल आपण यालाच आणखी दुसऱ्या फॉर्ममध्ये जर व्हॅल्यू कन्सिडर केली, फॉर सेकंड एक्झाम्पल म्हणून आपण याच व्हॅल्यूला जर आपण चेंज केलं पॉईंटच्या फॉर्ममध्ये 0.01500, तर असं जर डिजिट या ठिकाणी आला असेल तर हा जर रूल याच्यावर लावला तर या ठिकाणी नॉन झिरो व्हॅल्यू कोण आहे? आता ही या ठिकाणी झिरो व्हॅल्यू आहे, काउंट नाही करायची. ही सुद्धा एक झिरो व्हॅल्यू आहे, काउंट नाही करायची. त्यानंतर 1 ही एक नॉन झिरो व्हॅल्यू आहे, त्या नॉन झिरो व्हॅल्यूच्या राईट साईडला हे 2 झिरो आलेत म्हणून हे दोन्ही झिरो सिग्निफिकंट व्हॅल्यूमध्ये काउंट होतात आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू तर ऑलरेडी सिग्निफिकंट आहेत. म्हणजे याही ठिकाणी सिग्निफिकंट नंबर्स कोणकोणते आहेत? 1, 5, 0 अँड 0. म्हणजे टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर याही ठिकाणी किती झाले? दॅट इज व्हॉट 4 सिग्निफिकंट फिगर. ओके, तर हा झाला आपला या ठिकाणचा फोर्थ रूल फॉर द सिग्निफिकंट फिगर. ऑन द कॉन्ट्ररी, इफ वी मेजर द yield लेंथ L is given by L is equals to 1.25 meter is equal to 12500 centimeter. Okay, also we have to write in the form of 125,000 millimeter in this value. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या 3 आपण ज्या लिहिलेल्या रीडिंग्स आहेत त्या तिन्ही रीडिंग्समध्ये सिग्निफिकंट फिगर जर सांगायचे असतील तर या व्हॅल्यूसाठी तिन्ही पॉझिटिव्ह. म्हणजे फर्स्ट रूल हा सिग्निफिकंट नंबर आहे, हा सुद्धा दॅट इज व्हॉट 3 सिग्निफिकंट फिगर. व्हॅल्यूमध्ये नंबर ऑफ 3 सिग्निफिकंट नंबर्स आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त 3 डिजिट आहेत की जे सिग्निफिकंट नंबर शो करतात. तसंच सिग्निफिकंट नंबर आपण मॅग्निट्यूड ऑफ ऑर्डरच्या फॉर्ममध्ये सुद्धा आणि त्या ठिकाणी सिग्निफिकंट फिगरच्या सहाय्याने सुद्धा सांगू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला रेडियस ऑफ अर्थ माहिती आहे, तर रेडियस ऑफ अर्थ आपण या ठिकाणी काय कन्सिडर करतो? दॅट इज हाऊ मच व्हॅल्यू? 6400 किलोमीटर. जर याला आपण मीटरमध्ये लिहायचं असेल तर 6400 किलोचं कन्वर्जन करा मीटरमध्ये, दॅट इज 10⁻³ मीटर. यालाच आपण असं लिहू शकतो 64 × 10⁻² हाऊ मच? दॅट इज 3 अँड दॅट 2 इज 5 मीटर. इफ वी हॅव टू कन्वर्ट दॅट इज इन द फॉर्म ऑफ सिग्निफिकंट फिगर, आपण याला असं सुद्धा लिहू शकतो. डेसिमल इथं असतो तर इथून इकडे सरकल्यानंतर 0.64 × 10⁻⁴ हाऊ मच? दॅट इज 10⁻⁷ मीटर. That is the conversion of that radius in the form of significant figure. Here the significant figure is what and what is the magnitude of that order. Okay, here the magnitude of order म्हणजे या ठिकाणी जे magnitude of order किती आहे तर ऑर्डर आपली या ठिकाणी किती दिलेली? 7 आलेली आहे. ओके, तर हे जे मॅग्निट्यूड ऑफ ऑर्डर आहे तर ती या ठिकाणी आपल्याला 7 भेटलेली आहे आणि सिग्निफिकंट फिगर किती आहेत तर या ठिकाणी 6 आणि 4. म्हणजे टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहे तिथं 2 are the significant figure
अँड द मॅग्निट्यूड ऑफ ऑर्डर इज वॉट 7. म्हणजे या ठिकाणी आपण अशा प्रकारे सुद्धा याला सांगू शकतो की सिग्निफिकंट फिगर किती आहे त्याच्यात, तर 2. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण ऑर्डर ऑफ द मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये सांगू शकतो की चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची एक व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपण ई या लेटरनं शो करतो आणि ती व्हॅल्यू या ठिकाणी किती असते पहा, 1.6 × 10⁻⁻19. कशात लिहितो आपण, कुलोममध्ये. तर या ठिकाणी पहा सिग्निफिकंट फिगर किती आहेत, तर सिग्निफिकंट फिगर या ठिकाणी 1 आणि 6 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणून सिग्निफिकंट फिगर या ठिकाणी किती, 2 आर द सिग्निफिकंट फिगर. आणि या ठिकाणी जर आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगितलं तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला या ठिकाणी ही व्हॅल्यू भेटलेली आहे. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज हाऊ मच, हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज वॉट 19. म्हणजे अशा प्रकारे आपण याही व्हॅल्यूला सिग्निफिकंट फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर इथं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत चार्जवर इलेक्ट्रॉनच्या, तर दॅट इज वॉट 2 सिग्निफिकंट फिगर्स. क्लिअर. तर अशा प्रकारे आपण सिग्निफिकंट फिगर काय आणि सिग्निफिकंट फिगरचे जे आपण डिटरमाइन करताना कोणकोणते रूल आहेत तर हे आपण या ठिकाणी एक्सप्लेन केले.